नमस्कार मंडळी. दुधी भोपळा खायला कंटाळा करताय का? थांबा, आज मी असं एक सूप दाखवणार आहे की एकदा करून पाहिलात ना तर तुम्ही वारंवार कराल. हे सूप इतकं हलकं, क्रीमी आणि चविष्ट आहे की वेट लॉससाठी रोज संध्याकाळी एक महिनाभर घेतलात ना तर 5 ते 7 किलो वजन कमी होतं. फक्त काही मिनिटात तयार होणारं हे सूप लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्की आवडेल. तर चला बनवूया गरमागरम दुधी भोपळ्याचं हेल्दी सूप. तर यासाठी घरचंच साहित्य मी वापरलेलं आहे. एक टोमॅटो असा मोठ्या आकारात कट करून घेतलेला आहे. त्यानंतर एक लहान कांदा मोठ्या आकारात चिरून घ्यायचा आहे. तिखट चवीसाठी अख्खी मिरची आपल्याला इथं घ्यायची आहे. 1 इंच आलं लागणार आहे. 5 ते 6 लसूण पाकळ्या बघा या पद्धतीने मी सोलून घेतलेल्या आहेत. आणि यानंतर ताजी हिरवी कोथिंबीर देठांसहित अशी घ्यायची आहे. अशा देठांनी सूप चविष्ट बनतं. यासोबतच एक दुधी भोपळा घेतला, यातील अर्धा दुधी घ्यायचा आहे. सर्वप्रथम दुधी भोपळा ताजा आणि कोवळा बघून घ्यायचा. पाण्याने स्वच्छ धुवून पुसून कट करायला घ्यायचा आहे. हा दुधी आपण वाफून घेणार आहोत, त्यामुळे अशा पद्धतीनं मोठ्या आकारात कट करून घ्यायचा आहे. दुधी भोपळा लहानांसोबत मोठ्यांना देखील फायदेशीर आहे. यामध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते, त्यामुळे वजन वेगाने कमी होते. ॲसिडिटी, पोटांच्या समस्या दूर होतात. पचनक्रिया सुधारते. हृदयविकारात अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात दुधी भोपळा खाल्ल्यानं शरीरातील उष्णता देखील कमी होते. ताजेपणा टिकून राहतो. मधुमेहावर नियंत्रण राहते. शिवाय ताणतणाव कमी होतो. त्वचा आणि केसांचे आरोग्य देखील सुधारते. असे एक ना अनेक फायदे दुधीचे पाहायला मिळतात. अशा सर्व मोठ्या आकारात भाज्या चिरून घेतलेल्या आहेत आणि या कुकरमध्ये आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. तुम्ही जर या भांड्यामध्ये शिजवलात ना तरी देखील चालणार आहे. शिजवत असताना आधीच तेल किंवा तूप असं कोणतंच काही पदार्थ घालायचा नाही आहे. सर्व भाज्या आपल्याला घातल्यानंतर बघा जेवढं सूप बनवायचं आहे ना तेवढं पाणी शिजतानाच कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे. भाज्या शिजण्यासाठी यामध्ये पाणी घातल्यानंतर किंचितसं मीठ घालायचं आहे. बघा इथं मी 1 चमचा मीठ घालणार आहे, त्यापैकी पाव चमचा मी इथंच घालून घेणार आहे. यानंतर बघा वरतून कुकरचं झाकण लावून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या मीडियम गॅसवर काढून घ्यायच्या आहेत. अशा मऊसर भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. तुम्ही जर भांड्यामध्ये शिजवणार असणार ना तरी अशा मऊसर भाज्या शिजवून घ्या. आता या भाज्यांमध्ये असलेलं पाणी जे आहे ते आपल्याला गाळून वेगळं करायचं आहे. स्टॉक वेगळा आणि भाज्या वेगळ्या असं पाणी इथून गाळून घ्यायचे आहेत. यानंतर बघा या भाज्यांची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. बघा सर्व पाणी निथळून घेतलेलं आहे आणि हा स्टॉक बाजूला ठेवायचा आहे. तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, हे भाज्या ज्या आहेत तर त्या मिक्सरमध्ये आपल्याला पेस्ट करून घ्यायच्या आहेत. ज्यामुळे आपण सूप पित असताना अजिबात भाज्यांचा थोडा पण जो भाग आहे तो येणार नाही. बघा मिक्सरला असं फिरून स्मूथ पेस्ट तयार केलेली आहे. आणि आता ही पेस्ट जी आहे ती आपल्याला या भांड्यात गाळून घेतलेल्या स्टॉकमध्येच परत एकदा स्मूथ असं गाळून घ्यायचं आहे किंवा स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं आहे. आता इथं मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून मी पुन्हा एकदा या पेस्टमध्ये मिसळून घेतलं. आता आपल्याला हा चौथा बाजूला करायचा असेल तर यामधून आपल्याला थोडंसं पाणी मिक्स करून असं चमच्याने किंवा पळीनं स्मॅश करून घ्यायचं आहे. आणि सर्व चौथा आपल्याला राहिला जो आहे उरलेला तो फेकून द्यायचा आहे. आणि बघा तुम्ही बघू शकता खाली छान मिश्रणामध्ये यातलं सर्व भाज्यांचं जे मिश्रण आहे ते यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आता पहा ही पेस्ट यामध्ये मिक्स केली आणि त्याला एक फोडणी देऊन घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला बाजूला एक कढई घ्यायची आहे. या कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घ्यायचं आहे. तूप हे थंड असतं, शक्यतो गाईचं तूप घ्यायचं आहे. यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे फुलत आले की यामध्ये आपल्याला लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत. बघा या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत. 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या. यानंतरनं ह्या पण छान असा कलर बदलेपर्यंत ठेवायच्या आहेत. यानंतरनं मध्यम आकाराचा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे. हा सुद्धा आपल्याला गोल्डन रंगावर परतून घ्यायचा आहे. बघा कांदा छान परतला गेला पाहिजे, सोनेरी रंग आला तरच त्यामध्ये आपल्याला एक मिरची जी तिखट नाही आहे अशी मिरची घ्यायची, अगदी बारीक अशी चिरायची आहे. आणि यामध्ये ही मिरची देखील अशी छान परतून घ्यायची आहे. बघा किती छान फोडणी तयार झाली आहे. आता यामध्ये आपण जे भाज्यांचं स्टॉक करून बाजूला ठेवलं होतं ना तर ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. चुरचुरीत अशी मोठा गॅस करून फोडणी देऊन घ्यायची. मस्त अशी फोडणी बसली आहे. आता बघा हे छान याला उकळी आली पाहिजे. यामध्ये 3 ते 4 काळे मिऱ्यांची पूड घालून घ्यायची. काळे मिरे हे भूक वाढवण्याचं काम करत असतात, त्यामुळे सूप देखील आपलं जे तयार होणार आहे ते चविष्ट तयार होणार आहे. आता यामध्ये उर्वरित पाऊण चमचा मी मीठ घालणार आहे. याआधी थोडंसं मीठ भाज्या शिजताना घातलेलंच होतं. यानंतर आपल्याला हे थोडंसं चमच्याने ढवळून घ्यायचं आहे. आणि बघा अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये आपल्याला पिळून घ्यायचा आहे.
बघा लिंबू पिळ्यानं खूप छान अशी चव आपल्या सूपला येणार आहे. यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. सर्व जिन्नस आपल्याला सूपमध्ये घालून झालेले आहेत आणि हे सूप छान उकळले आहे. सूपचा सुगंध देखील खूप छान येऊ लागलेला आहे. तुम्ही असे वेगवेगळे भाज्यांचे सूप बनवू शकता. यामध्ये सर्वात जास्त सूप कोणतं चांगलं असेल तर हे छान तयार होतं, चविष्ट तयार होतं. तर जी मंडळी दुधी भोपळा खायला नाका मुरडत असेल ना तर त्यांनी ही सूपची रेसिपी नक्की करून पहा. कळणार देखील नाही की यामध्ये दुधी भोपळा आहे. हा दुधी भोपळा तर सप्पक असतो, त्यामुळे दुधी भोपळ्याची भाजी खायला लवकर कोणी तयार होत नाही. तेव्हा नक्की एकदा अशी हेल्दी चविष्ट दुधी भोपळ्याची रेसिपी करून पहा. घरातल्या सगळ्यांना आवडेल. तुम्हाला आवडली आहे का दुधी भोपळ्याची रेसिपी तर मला तुमचा अनुभव शेअर करा. आवडल्यास मित्रमैत्रिणींनो लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.